रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 4. श्लोक 7वा. भाग 2. स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुख मोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. बोलता आधी कुही निघे, तरी कोणाही वर्मी न लगे, आणि कोणासी न रिगे शंका मनी. मांडिली गोठी हन मोडेल, वासी पैल कोणी उडैल, आई कोणी ओवांडील कोणी जरी. तरी दुवाळी कोणा नोहावी, भवई कवणाची नुचलावी, ऐसा भाव जीवी म्हणोनी उगा. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माय बापू. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. विरोध वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहासू छळू वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदाण, आशा शंका प्रतारण. हे संन्यासिले अवगुण जया वाचा, आणि तयाची परी किरीटी, थाऊ जयाची दिठी. सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया, का जे भूती वस्तू आहे, ते रूपोशके विपाये. म्हणून वासू न पाहे भौत करुनी. श्वास घेणे आणि सोडणे हे कर्म तो समोरच्या मनुष्यास त्रास न होईल अशा प्रकारे हळुवार करतो. त्याचे मुखकमळ पाहिले तर जणू प्रेमाचे माहेरघर दिसते. त्याचे दात माधुर्याला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसतात. तो बोलताना मधुर स्नेह पाजरत असतो आणि मागून अक्षरे चालत असतात. आधी कृपा आणि नंतर शब्द प्रकट होत असतात. अगोदर तर तो कोणाशी विशेष बोलत नाही. कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणाला खुपेल काय अशी त्याला शंका येते. बोलताना अधिक शब्द बाहेर पडले तर ते शब्द कोणाला वर्मी लागतील काय, आणि कोणाच्या मनात शत्रुत्वाची शंका निर्माण होईल काय. त्या बोलण्याने कोणाच्या गोष्टीचा रसभंग होईल, कोणास भीती वाटेल व कोणी दचकून जागे होईल, आणि कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल. म्हणून न बोलणे बरे असे त्यास वाटते. आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होऊ नये, रागाने कोणाची भुवई उंच होऊ नये अशी त्याची मनोमन इच्छा असते. म्हणून तो उगाच शांत असतो. पण आपण बोलावे अशी कोणी कदाचित अंतःकरणापासून प्रार्थना केल्यावर तो त्यांच्याशी बोलावयास प्रवृत्त होतो. तेव्हा त्याचे बोलणे सत्याशी एकरूप असते व अत्यंत प्रेमसंपन्न असते. जो त्याच्या अंतःकरणातून प्रकटणारे शब्द ऐकतो त्याचा तो सर्वस्व मायबाप होतो. अथवा नादब्रह्मच जणू त्याच्या बोलण्याच्या मुशीत आकाराला आले आहे. जणू काही गंगेचे पवित्र जलच त्याच्या बोलण्याच्या रूपाने उसळत आहे. वृद्ध झालेली पतिव्रता जशी सात्विक गुणांची असून पतीशी एकनिष्ठ असते. अमृताच्या लाटा ज्याप्रमाणे असाव्यात त्याप्रमाणे त्याच्या मुखातून येणारे शब्द सत्य, मृदू, मर्यादित आणि अत्यंत सरळ असतात. जे बोलणे विरोध निर्माण करणारे, भांडण वाढविणारे, कोणालाही मानसिक दुःख देणारे, जे निर्भत्सना किंवा निंदा करणारे, दुसऱ्याला त्रास देणारे आणि त्याच्या वर्मावर बोट ठेवणारे, तसेच जे हट्ट, आवेश, कपटीपणा, आशा लावणारे, संशयात पाडणारे, फसविणारे असे असते, ते त्याच्या वाणीतून कधी प्रकट होत नाहीत. अर्जुना, त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे, ज्याने आपल्या भुवया रागाने चढविल्या नाहीत, ज्याच्या कपाळावर आठ्या पडत नाहीत, प्रत्येक भूतमात्रामध्ये परमात्मा भरलेला आहे, त्याला कदाचित त्रास होईल. म्हणून जो बहुत करून कोणाकडे टक लावून पाहत नाही, ऐसाही कोणे एके वेळे
भीतरले कृपेचे निबळे, उघडोनी डोळे दृष्टी घाली. तरी चंद्रबिंबो निधारा, निघता नवती गोचरा. परी एक सरे चकोरा, निघती दोंदे. तैसे प्राणियासी होये, जरी तो कही वासू पाहे. तया अवलोकनाची सोये, कुर्मीही नेणे. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी, करही देखसी तैसेची ते. तरी होऊन या कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ. तैसे जयाचे हात निर्व्यापार. अक्षमा आणि संन्यासिले, का निरिंधन आणि बिसाले. मुकेने घेतले मौन जैसे, तया परी काही जया करा करणे नाही. जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. आसुडैल वारा, नख लागेल अंबरा. या बुद्धी करा चळोने दी. तेथ अंगावरीली उडवावी, का डोळा रिगते झाडावी. पशु पक्षा दावावी त्रास मुद्रा. या केऊतिया गोठी, नावडे दंडू काठी. मन शस्त्राचे किरीटी, बोलणे के. लोला कमले खेळणे, का पुष्पमाळा झेलणे. न करी म्हणे गोफणे, ऐसे होईल हालवतील रोमावळी. या लागी अंग न कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटावरी. आधी तव करणे याचाची अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो. तरी हाताहाची सरावो, जे जोडी जती. असे असूनही एखाद्या वेळेला अंतःकरणातील कृपेच्या बळाने जर डोळे उघडून तो कोणाकडे पाहिल, तर चंद्रबिंबापासून अमृताच्या धारा प्रकट होतात. त्या डोळ्याला दिसत नाहीत, परंतु त्या अमृताच्या धारा प्राशन करून चकोर पक्षी पुष्ट होतात. त्याप्रमाणे ज्या प्राणीमात्राकडे तो आपल्या कृपादृष्टीने पाहिल, त्याला समाधान लाभत असते. कासवीला देखील या कृपादृष्टीतून प्रकटणारे प्रेम कळत नाही. अधिक काय सांगावे. सर्व प्राणीमात्रांविषयी त्याची जशी कृपादृष्टी असते, तसेच त्याचे हातही कृपाळू असल्याचे दिसून येईल. ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषांचे मनोरथ सिद्ध झालेले असतात, त्याप्रमाणे त्यांचे हात व्यापाररहित असतात. भोग भोगण्यास असमर्थ आणि त्याने संन्यास घेतलेला असावा. अग्नीत सरपण नसून तो जसा विझलेला असावा. अथवा जन्मापासूनच मुका असणाऱ्या मनुष्याने जसे मौनव्रत धारण करावे, त्याप्रमाणे ज्याच्या हाताला काही मिळविण्यासाठी कर्तव्य राहिलेले नसते, त्या अकर्त्या सिद्ध पुरुषाचे हात काही कर्म न करता स्वस्थ असतात. वाऱ्याला धक्का लागेल, आकाशाला नख लागेल, अशा कोमल भावनेने जो आपला हात फार हलू देत नाही. अंगावर बसलेली माशी वगैरे उडवावी, डोळ्यात जाणारी घुंगुरटी दूर करावी, अथवा पशुपक्ष्यांना हाकलून दूर करण्यासाठी डोळ्यांनी भीतीदायक आविर्भाव करावा. अर्जुना, ज्ञानसंपन्न सिद्ध पुरुषाच्या अहिंसेसंबंधी अशा गोष्टी कितीतरी बोलण्यासारख्या आहेत. त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही, तर मग हातात शस्त्र घेण्याची गोष्ट कशाला पाहिजे. सहज करमणुकीसाठी हाताने कमळ फिरविल्यास अथवा फुलांची माळ वर फेकून झेलल्यास ते गोफणीप्रमाणे एखाद्या सूक्ष्म जीवाला लागून त्यास त्रास होईल, अशा समजुतीने तो असले कर्म हाताने करत नाही. अंगावरील केस हलविले तर तेथील सूक्ष्म जीव मरून जातील, म्हणून जो अंग कुरवाळीत नाही. नखे काढली तर हिंसा होईल, म्हणून जो बोटांवर नखांची गुंडाळी करून ठेवतो. आधी तर हातांना काही कर्तव्य राहिलेले नसते, परंतु अशाही स्थितीत काही करण्याचा जर प्रसंग आला, तर अत्यंत नम्र भावाने हात जोडणे ही त्याची सवय असते. काना भिकारा उचलिजे, हातू पडिली या देईजे. ना तरी आरता ते स्पर्शिजे, अळूमाळू हेही उपरोधे करणे. तरी आर्त भय हरणे, नेणती चंद्रकिरणे. जिव्हाळा तो पावोनी तो स्पर्शू, मलया नेळू खरपुसू. येणे माने पशु कुरवाळणे, जे सदारी ते मोकळे.
जैशी चंदनांगे निसळे. न फळताही निरफळे होती चिना. आता असो हे वाग्जाळ जाणे ते करतळ. सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे. आता मन तयाचे सांगो म्हणो जरी साचे. तरी सांगितले कोणाचे विलास हे. काही शाखा नव्हे तरू जळे विण असे सागरू. तेज आणि तेजाकारू आन काही. अवयव आणि शरीर हे वेगळाले काय कीर. कीरसू आणि नीर सिनानी आथी. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव. ते मनची गास अवयव ऐसे जाणे. जे बीज भुई खोविले तेची वरी रूख झाले. तैसे इंद्रियद्वारी फांकले अंतरची की. पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी. तरी कैची बाहेरी ओसंडेल. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी. मग ते वाचे दिठी करांसिये. वाचुनी मनीची नाही ते वाचेसी उमटेल काही. बी वीण भुई अंकुर असे. अथवा भिवू नकोस असे सांगण्यासाठी हात उचलावेत. अथवा कोणी पडलेले असेल तर त्याला उठविण्यासाठी हाताचा आधार द्यावा. अथवा पीडित मनुष्याचे दुःख कमी करण्यासाठी त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा. हे सुद्धा त्याच्या हातून सहजपणे व्यवहाराने घडत असले तरी पण त्यामुळे दुःखितांचे भय नाहीसे होते. त्याच्या अंतःकरणातील प्रेम कृपेचा भाव चंद्रकिरणांना देखील समजत नाही. त्याच्या प्रेमळ हाताच्या स्पर्शाने मलय पर्वतावरून येणारा वारा देखील उष्ण कठीण वाटेल. अशा या कोमल भावमधुर स्पर्शाने तो पशूंना कुरवाळीत असतो. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाची मुळे, फांद्या, पाने ही सर्वच शीतल असतात. या चंदनाला फळ येत नाही, परंतु सुगंध असल्यामुळे ते कधी निष्फळ होत नाहीत. त्याप्रमाणे ते हात सदैव मोकळे असले तरी कृपेचा सुगंध त्यातून प्रगट होतो. आता हा अधिक केलेला विस्तार पुरे. सज्जनांचे शील व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणेच त्यांच्या हाताचे आचरणही असते. आता त्यांचे मन अहिंसेने कसे परिपूर्ण बनलेले असते हे जर सांगतो म्हणावे तर आतापर्यंत जे सांगितले तो लीलाविलास कोणाचा आहे? झाडाच्या फांद्या म्हणजे झाड नव्हे काय? जला वाचून सागर असतो काय? प्रकाश आणि सूर्य ही काय वेगळी आहेत काय? शरीर आणि शरीराचे अवयव हे काय वेगळे आहेत काय? तसेच रस आणि पाणी यामध्ये काही भेद आहे काय? म्हणून जे सर्व इंद्रियांचे बाह्य भाव सांगितले ते सर्व मनाचेच आहेत असे समजावे. जमिनीमध्ये जे बी पेरलेले असते तेच बी जमिनीच्या वर वृक्ष झालेले असते. त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे आतले मनच विस्तार पावलेले असते. जर मनामध्ये अहिंसेचा विचार नसेल तर इंद्रियांच्या माध्यमातून ती बाहेर ओसंडून कशी बरे येऊ शकेल? अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रारंभी मनाच्या ठिकाणी निर्माण होते आणि नंतर ती वाचेने, दृष्टीने व हाताने घडते. जी गोष्ट मनातच येत नाही ती तोंडाने बोलली जाईल कशी? बीजाशिवाय जमिनीमध्ये अंकुर उत्पन्न होईल काय? म्हणून मन पण जै मोडे तै इंद्रिय आधीची उबडे. सूत्रधारे वीण साई खडे वावो जैसे. उगमीची वाळूनी जाये ते बोधी कैचे वाहे. जीव गेलिया आहे चेष्टा देही. तैसे मन हे पांडवा मूळ या इंद्रिय भावा. हे चिराहटे आघवा द्वारी इही. परी जिये वेळी जैसे जे होऊनी आत असे. बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. या लागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे. जैसी पिकली तृती आदरे बोभात निगे. म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचिता ही उदावादा. अहिंसेचा धंदा करीते आहाती. समुद्री दाटे भरिते
तै समुद्राची भरी तरी आणते. तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले. हे बहु असा पंडितू धरुनी बाळकाचा हातू. वोळी लिही सुव्यवक्तू आपणची. तैसे दयाळुत्व आपुले मनी हातापाया आणिले. मग तेथे उपजविले अहिंसे ते. या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी. मनची येची राहाटी रूप केले. ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासू दंडाचा. जाहला ठाई जयाचा देखशील तो जाणवे ढाळ. ज्ञानाचे वेळा उळ हे असो निखिळ ज्ञानची तो. जे अहिंसा काने ऐकिजे ग्रंथाधारे निरूपिजे. ते पहावी ऐसे जे उपजे तै तोची पहावा. ऐसे म्हणितले देवे ते बोले एके सांगावे. परी फांकला हे उपसाहावे तुम्ही मज. ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हालत नाही, त्याप्रमाणे जेव्हा मनात संकल्प विकल्प निर्माण होत नाहीत तेव्हा इंद्रिये आधीच निर्बल होतात. जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या पात्रातून कसे बरे वाहू शकेल? प्राण जर निघून गेला तर देहाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असते काय? त्याप्रमाणे हे अर्जुना, या इंद्रियाकडून होणाऱ्या कर्माला मन हेच मूळ कारण आहे. मन हेच सर्व इंद्रियांचे द्वारा कर्म करीत असते. परंतु ज्यावेळी जी वृत्ती ज्या प्रकारे मनाच्या आत साकार होऊन असते ती वृत्तीच त्या प्रकारे इंद्रियांच्या कर्माच्या रूपाने प्रगट होते. ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा वास अतिउत्साहाने बोभाटा न करता बाहेर निघत असतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा मोठ्या प्रमाणात वाढली की ती इंद्रियांच्या कर्मांतून प्रकट होते. म्हणून इंद्रिये ही अहिंसेला पूर्णपणे आपली संपत्ती मानून अहिंसेचा व्यवहार करत असतात. ज्याप्रमाणे सागराला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाड्या भरतात, त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या कर्मांतही दृष्टीस पडते. हे बोलणे आता पुरे झाले. पंतोजी ज्याप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याच्याकडून सुंदर स्पष्ट अक्षर लिहिवितो, त्याप्रमाणे मनानेच आपला दयाळूपणा हातापायापर्यंत आणलेला असतो. त्या इंद्रियांच्याकडून ते अहिंसेचे प्रगटीकरण करते. याकरिता अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनातील अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले आहे असे जाण. याप्रमाणे मनाने, देहाने आणि वाणीने सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल तो पुरुष ज्ञानाचे विशाल मंदिर आहे असे समज. फार काय, तो मूर्तिमंत ज्ञानच आहे. तो ती अहिंसा कानाने श्रवण करतो जिचे निरूपण शास्त्रशुद्ध ग्रंथाच्या आधारे केले जाते. ती प्रत्यक्ष पाहावी. अशी ज्या वेळेला मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा त्या ज्ञानी पुरुषाला पाहावे. देवाने सांगितलेल्या अहिंसेचे लक्षण मी एका वाक्यात सांगितले पाहिजे होते, परंतु अहिंसेचे वर्णन फारच मोठे झाले. याबद्दल तुम्ही श्रोत्यांनी मला क्षमा करावी. म्हणाल हिरवे चारी गुरु, विसरे मागील मोहर धरू. का वारे लगे पाखिरू, गगनी भरे. तैसिया प्रेमाची या स्फूर्ती, फावलिया रसवृत्ती. वाहविला मती आकळेना, तरी तैसे नो हे अवधारा. कारण असे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा तीही चेची. अहिंसा म्हणता थोडी, परी ते तैची होय उघडी. जै लोटी जती कोडी मतांची या. एरवी प्राप्ते मतांतरे, थातवुनी आंग भरे. बोली जाईल ते न सरे तुम्हा पासी. रत्न पारखियांच्या गावी, जाईल गंडकी तरी सोडावी. काश्मीरी न करावी भिडगण जेवी. काईसा वासू कापुरा, मंद जेथ अवधारा. पिठाचा विकरा तिये साते, म्हणून ये सभे. बोलकपणाचे निक्षोभे,
लाग सरून लभे बोलू प्रभू. सामान्य आणि विशेषा सकळै की जेल देखा. तरी कानचे या मुखा कडे न्याल ना तुम्ही. शंकेचे निगदळे जै शुद्ध प्रमेय मैळे. तै मागुतिया पाऊली पळे अवधान येते. का करुनी बाबुळियेची बुंथी जळे जिये ठाती. तयासी वास पाहाती हंस काई. का अभ्रा पैलीकडे जै येत चांदिणे कोडे. तै चकोरे चांचुवडे उचलीत ना. तैसे तुम्ही वासन पहाल ग्रंथू नेघावरी कोपाल. जरी निर्विवाद नैवेल निरूपण. तुम्ही म्हणाल की हिरव्या चाऱ्याच्या लोभाने जनावर जसे पुढे पुढे जाते आणि आपल्या घरी परत येण्याचे विसरते, अथवा पक्षी जसा वाऱ्याच्या वेगाने आकाशात विहंगम करतो आणि दूर दूर फिरत राहतो, त्याप्रमाणे अहिंसेवरील प्रेम हृदयात स्फुरत गेले व काव्यातील रसाळपणाने माझी बुद्धी दूर दूर जाऊ लागली. ती आवरता आली नाही, परंतु खरा प्रकार तसा नाही हे समजून घ्या. अहिंसेसंबंधी जो विस्तार केला त्याला काही कारण आहे. एरवी अहिंसा हा शब्द 3च अक्षरांचा आहे. अहिंसा या शब्दाचा उच्चार करताना त्यात अक्षरे थोडीच वाटतात, परंतु प्राप्त कोट्यवधी मतांचे ज्यावेळी खंडन करावे त्यावेळी त्या अहिंसेचे रूप प्रगट होते. एरवी प्राप्त झालेल्या विविध मतांचे खंडन न करता मी मनातील कल्पनेने बोललो असतो तर माझे बोलणे तुम्हाला पटले नसते. उत्तमोत्तम रत्नांची पारख करणाऱ्या गावात जर शाळीग्राम शिळा विकल्या जातील तरच त्यांचे गाठोडे सोडावे, नाहीतर त्या रत्नपारखी लोकांसमोर गारेचा दगड घेण्याविषयी त्यांची गोड वचनांची स्तुती करू नये. ऐका, ज्या बाजारात कापराचा वास देखील मंद आहे असे मानतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी बरे होऊ शकेल? म्हणून श्रोतेहो, तुमच्या सभेमध्ये मी महान वक्ता आहे असा जर मी अभिमान धरला तर माझ्या बोलण्याला मान्यता प्राप्त होणार नाही. अहिंसेचे सामान्य स्वरूप आणि विशेष स्वरूप यांची फोड न करता त्यांचे मिश्रण जर केले असते तर तुम्ही ते कानांवर सुद्धा पडू दिले नसते. मुळामध्ये असणारा शुद्ध सिद्धांत शंकेच्या घाणीने जेव्हा मलिन होतो तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागच्या पावलांनीच पळून जाते. ज्या पाण्यावरती संपूर्ण शेवाळ पसरलेले असते त्या पाण्याकडे हंसपक्षी कधी जातात काय? किंवा अभ्राच्या पलीकडे जेव्हा चांदणे पडलेले असेल तर ते चांदणे सेवन करण्याकरिता चकोर पक्षी चोच कधीही उघडत नाहीत. त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित आणि निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक होणार नाही, माझा ग्रंथ स्वीकारणार नाही. एवढेच नव्हे तर उलट तुम्ही माझ्यावर रागवाल. न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी. आणि माझे तवागवे ग्रंथ न येण्याची भावे. जे तुम्ही संती होआवे सन्मुख सदा. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे. जाणोनी गीता एक सरे धरिली मिया. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथू नवे ओल साचची हे. का सर्वस्वाचा लोभू धरा ओलीचा अवेरू करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. किंबहुना मज तुमची या कृपा काज. तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून जी मतांगे बोलो गेलो. तव कथेसी पसरू जाहला श्लोकार्थू दूरी गेला. की जो क्षमायया बोला अपत्यामज. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू. ते दूषण नवे खडळू सांडावा की. का सव चोरा चुकविता
दिवस लागली या माता, कोपावे की जीविता, जिताणे की जे. परी यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेची बरवे. आता अवधारी जो देवे, बोलिले ऐसे. म्हणे उन्मेष सुलोचना, सावध होईल अर्जुना. करू तुझ ज्ञाना, ओळखी आता. तरी ज्ञान गाते येथे, ओळख तू निरुते. आक्रोशे वीण जेथे, क्षमा असे. विविध मतांचे खंडन न करता जर मी व्याख्यान केले तर आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. असे व्याख्यान मला तुमच्याशी प्रेमसंबंध जोडू देऊ शकणार नाही. आणि माझी ग्रंथरचना तर याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी सदैव प्रसन्न होऊन माझ्या समोर असावे. एरवी विचार करून पाहिले तर तुम्ही या गीतार्थाचे सोयरे आहात हे जाणून मी गीता जीवासारखी धारण केली आहे. तुम्ही आपले प्रेमधन आणि सर्वस्व मला द्याल तर मग गीतेला माझ्याकडून सोडवून नेऊ शकाल. म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर तुमचे हे माझ्याकडे ठेवलेले तारण आहे. तुम्ही जर आपल्या सर्वस्वाचा लोभ धरून तुम्ही ठेवलेले तारणाची आशा सोडली मग गीतेची आणि माझी उपेक्षित गती होईल. हे लक्षात ठेवा. अधिक काय सांगावे, मला तुमच्या कृपाप्रसादाशी कर्तव्य आहे. ती कृपा प्राप्त होण्यासाठी मी या ग्रंथाचे निमित्त केले आहे. तरी तुम्हा विचारवंत रसिकांना श्रवणास योग्य असे व्याख्यान मला विचार करून बोलावे लागते. म्हणून मी अहिंसेचे विविध प्रकार बोलण्यास प्रवृत्त झालो. त्यामुळे कथेचा विस्तार ती पसरट बनली आणि श्लोकाचा अर्थ दूर राहिला. याबद्दल आपण मला लेकराला क्षमा करावी. भोजन करताना घासामध्ये खडा आला तर तो काढून टाकण्यास थोडा वेळ लागतो, परंतु हे दूषण नाही, कारण घासातला खडा काढून टाकणे हेच योग्य आहे. आपला मुलगा चोरांना चुकवून येत असताना त्याला गावात परत येण्यास थोडा वेळ झाला तर आईने त्याच्यावर रागवावे की त्याच्यावरून लिंब लोणं उतरून टाकावे. परंतु माझे हे बोलणे याहीपेक्षा चांगले आहे असे काही नाही. म्हणून तर तुम्ही माझे लांबलेले व्याख्यान सहन केले हेच योग्य झाले. आता श्रीकृष्ण भगवान अर्जुनास काय बोलले ते ऐका. देव म्हणाले, हे ज्ञानरूपी उत्तम डोळे असलेल्या अर्जुना, तू सावध हो. तुला श्रेष्ठ ज्ञानाचा परिचय करून देत आहे. जेथे कोणत्याही प्रकारच्या आक्रोशावाचून क्षमा असते तेथे ज्ञान आहेच असे तू समज.